नमस्कार मंडळी, दीप्ती आणि तिचे किचन या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल अख्खा मसूर। तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी ही रेसिपी 4 लोकांसाठी बनवते, तर आपण त्याप्रमाणे साहित्य वापरूयात। तर सर्वात पहिले आपल्याला 2 वाटी मसूर स्वच्छ धुवून 1 तास भिजत घालून घ्यायचे। तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊयात। तर इथे मी मस्त अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे। 2 चमचे जिरे, 1 चमचा हळद, अर्धा चमचा खायचा सोडा। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहेत। 1 पाकळी लसूण ठेचून घेतला आहे। 3 चमचे लाल तिखट घेताना ते कितपत तिखट आहे या अंदाजाने घ्या। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ। तर सर्वात पहिले आपल्याला कढई तापण्यासाठी ठेवायची आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की लगेचच 2 चमचे जिरे घालून घ्यायचे। जिरे मस्त फुलले की लगेचच आपल्याला लसूण ॲड करायचा आहे। लसूण थोडासा परतला की त्यामध्ये कांदा ॲड करून 10 ते 15 मिनिट व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आता सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे। बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्या कांद्याचा कलर लगेच पिवळसर दिसू लागलाय। असंच आपल्याला 10 मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये हळद, लाल तिखट व मीठ व्यवस्थित घालून एकजीव करून घ्यायचे। मी इथे भिजवलेले मसूर पाण्यासोबतच कढईमध्ये घालून घेते। हवं तर तुम्ही पाणी काढून घालू शकता। तर मसूर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिट वाफ काढून घेऊयात। आता यामध्ये उकळलेले पाणी घालून 20 ते 25 मिनिट लो हीटवर शिजू देऊयात। तर 30 मिनिट झालेली आहेत। बघू शकता आपली ढाबा स्टाईल झणझणीत चवदार अख्खा मसूर तयार आहे। चपातीसोबत, भातासोबत याला तुम्ही सर्व करू शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा। लवकरच आपली पुढची रेसिपी येईल। तोपर्यंत धन्यवाद।